येस प्रांजळ निलेश पाटील यांच्याकडून या प्रतियोगितेसाठी 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. येस आजच्या दिवसातील चौथी मॅच आपण एन्जॉय करतो. एकीकडे शिवदास स्मृती मोरावे तर त्यांच्या विरुद्ध असेल बीसीसी पागोटे संघ. टॉस जिंकला शिवदास स्मृती मोरावे टीमनं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बीसीसी पागोटे टीमला. येस जशी मॅच सुरू होईल तसा आवाज ऐकूया आपण. व्हाइस ऑफ उरण आमचे प्रसादजी भोईर सर. थँक्यू संयम घरत, थँक्यू विपुल पाटील. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत. दुपारचे 3:01 होत आहेत. सेकंड सॅटरडे आठवड्याचा महिन्याचा दुसरा हा शनिवार आणि या शनिवारच्या खऱ्या अर्थानं औचित्य साधून आयोजित केलेल्या विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित तिरंगा चषक रेनी सीझन आपण एन्जॉय करताय. फार मी म्हणेन कौतुकास्पद आणि आकर्षक अशी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण उरण पनवेल तालुक्यातून अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. 2 आयकॉन खेळाडूचा असणार हा फॉर्मॅट इथे आपण पाहताय. अनेक नामवंत खेळाडू अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये परदेशामध्ये खेळणारे सुद्धा अनेक खेळाडू आज या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. या सर्व खेळाडूंचं मी सहर्ष स्वागत करतोय. पागोटे आणि मोरावे या 2 टीममध्ये होणारी मॅच असेल. 2017-18 सीझन मोरावे टेनिस क्रिकेटच्या मी म्हणेन फार लाभदायक राहिला. खूप चर्चेमध्ये राहिला मोरावे संघ. पाहूया आज या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळ. दुसरीकडे असेल पागोटे. दोन्ही टीमचे 12th मॅन पागोटे टीमचे 12th मॅन इथे उपस्थित आहेत. तर मोरावे टीम 12th मॅन प्लीज. मोरावे टीमचा 12th मॅन आमच्याकडे येणं गरजेचं आहे. पाहूया कोण आयकॉन 2 असतील. पागोटे टीमसाठी मला वाटतं प्रथमेश म्हात्रे उर्फ पिट्टू ज्याला आपण आयकॉनच्या भूमिकेत पाहतोय आणि दिनेश पाटील नारपोली असे 2 आयकॉन खेळाडू आहेत. तर दुसरीकडे आपण जाऊया जिथे मोरावे टीमने 2 आयकॉन प्लेयर्स अजित मुंगाजी ओवळे आणि धीरज भोईर दारावे असे 2 टीम्स आहेत आणि त्यांचे बिग सपोर्टर सुद्धा इथे उपस्थित आहेत. तानाजीचे एकदम खास जवळचे जे मित्र आहेत आज इथे आलेत. शनिवार आहे खरं तर असं म्हणतात आठवड्याचा रविवार जो सुट्टीचा असल्यामुळे शनिवारच्या रात्री किती गडबड आणि गोंधळ जरी केला तर रविवारी सुट्टी मिळत असते. बटाट्याच्या चाळीमध्ये फार चांगलं एक वाक्य आहे. पु ल देशपांडेने ते लिहून ठेवलंय. आंतरराष्ट्रीय जे तुमच्या माहितीसाठी जर सांगायचं झालं तर असं ते जे पेय आहे ज्याला अराष्ट्रीय पेय म्हटलं जातं. ज्या पेयाच्या सातत्याने बटाट्याच्या चाळीमध्ये फक्त एकच सदग्रस्त वापर करायचे. परंतु जेव्हा जेव्हा सांस्कृतिक चळवळ त्या बटाट्याच्या चाळीमध्ये व्हायची ना तेव्हा त्या मादक पेयाचा वापर करणारे तेच सदग्रस्त त्याच्यावरती लेक्चर द्यायचे. तर असू द्या, हा होता विनोदाचा भाग. जाऊया आपण मैदानामध्ये जिथे चालू होईल सामना. तर मॅच ऑन. अंपायर सिग्नल. मोरावे टीम प्लीज.
12th मॅन धीरज, पहिला गोलंदाज धीरज आहे. आयकॉन टू आयकॉन. पडत्या पावसाची साक्ष असेल या दोन खेळाडूंमध्ये होणारी धुमश्चक्री पाहण्यासाठी. लेफ्ट हँडेड टू लेफ्ट हँडेड, आखिर लोहा ही लोहे को काटता है. लॉंग ऑनच्या वरतून भिरकावून दिलाय. उत्तुंग गगनभेदी षटका. आगऱ्यांची मी देखणी चेंडू आपण पाहिला तर निर्धाव येतोय. नाही धावाचा तो स्ट्रायकर बॅट्समन विपुलला फसून जाणारा चेंडू स्वतः संगनायका विपुल एक चांगला खेळाडू सुद्धा आहे. पारगाव माफ करा पागोटे टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चांगला खेळ त्या खेळाडूचा राहिला आहे. चेंडू स्किट झालाय बरोबर जिथे पाण्याचा साठा होता थोडासा खेळपट्टीवरती तिथे चेंडू पडला. त्यामुळे मात्र जसा चेंडू बाउन्स झाल्यानंतर चेंडू सोबत पाणी सुद्धा उडला त्यामुळे बॅट्समन चेंडू खेळू शकले नाही परफेक्ट. आउटसाइड टू ऑप्शन ब्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू हलक्यातनं खेळला. चेंडू बॅकवर्ड कडे चालला. सिंगल मेटे डबल साठी प्रयत्न झालेत. प्रथमेश वेगाने 2 पूर्ण करतोय. विपुलला फार चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन इथे साथ देतोय प्रथमेश. 2 मिनिटं धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती 13 धावा. विपुल मी जर विपुल पाटील तुमच्या माहितीसाठी सांगेन 2 वर्ष जर मागे गेलो ना तर जसकारच्या मैदानावरती फार प्रभावित खेळ या पागोटे टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूने केला होता. अफलातून खेळ अगदी फायनल पर्यंत त्यांनी धडक मारली होती. आणि आतिश पाटील सुद्धा तिथे खेळण्यासाठी होते आणि विवेक पाटील तिथे त्यांना बिग सपोर्ट करण्यासाठी आले होते. फार मोठे सूत्रसंचालक आहेत पागोटे गावचे विवेक पाटील. जाणता राजा प्रतिष्ठानाचे ते संस्थापक सुद्धा आहेत. आणि मॅच ऑन मॅच मध्ये पोवाडा सुद्धा ते फार चांगल्या पद्धतीने सांगतात. ही त्यांची खासियत आहे. असे विवेकजी पाटील सुद्धा पागोटे गावचं एक वेगळं भूषण आहे ते. सध्या मैदानाकडे जाऊया. मैदानामध्ये आपण पाहताय विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित ही स्पर्धा चालू आहे. गावठाणचं भूषण जसं विपुल पाटील आहेत. फार अफलातून त्यांच्याकडे सुद्धा कला कौशल्य आहे. फार मोठ्या कला गुणांनी संपन्न असणारा हा नवयुवक आहे. एवढंच त्याला मी म्हणेन योग्य त्या वेळी तुम्ही योग्य तो निर्णय घेतलात ना तर येणाऱ्या भविष्यामध्ये एक मोठा उद्योगपती म्हणून विपुल पाटील हे नाव असेल. हरकत नाही. नाव बॅक टू क्रिकेट. पहिले षटक संपलंय. धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा. बिनबाद 14 अशी धावसंख्या आहे. दुसरा गोलंदाज पाहूया मोरावे संघाच्या वतीने वापरला जातोय. नाव आहे धीरज म्हात्रे. सुरुवातीला धीरज भोईर आले आणि आता धीरज म्हात्रे येत आहेत. उद्याचा दिवस फार मोठा सामर्थ्याचा दिवस आहे. युगे 28 विटेवरी उभा ज्या पंढरीच्या पांडुरंगाची उद्या फार मोठी वारी आणि विनोदजी पाटील ते नेहमी त्या वारीसाठी किमान 8 ते 10 वारकऱ्यांना घेऊन ते मोफत त्यांना पंढरीची वारी घडवत असतात.
फार मोठं पुण्याचं काम आहे. वाम मार्गाला लावणारे समाजामध्ये अनेक माणसं भेटतील, परंतु चांगल्या ठिकाणी नेणाऱ्यांमध्ये गर्दी फार कमी असते आणि त्यापैकी विनोद पाटील एक नाव आहे, म्हणून त्यांचं विशेष कौतुक वाटतं. आणि आपण पाहू शकाल या स्क्रीनवरती जो बॅनर आहे याच्याबद्दल आपण नक्कीच उल्लेख नंतर अगदी कॅमेरामध्ये घेऊन करूया. सध्या उल्लेख करूया फलंदाजाने लगावलेला या फटक्याचा उत्तुंग गगनभेदी षटकार. यस, थँक्यू. सध्या हा फलंदाज सांगतोय का मी पागोट्यावरून आलोय. काय फटका लगावलाय विपुलच्या बॅटमधून आलेला हा षटकार. अगदी विपुल प्रमाणात ज्यानं मात्र ताकद लावली आणि त्याचं रूपांतर 6 मध्ये झालंय असे आमचे सहकारी गुणलेखक आमच्या सोबत नेहमीच जोडले जातात, असे सुनीलजी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर थँक्यू सुनीलजी. तर संघाची धावसंख्या 6च्या साह्यानं पोहोचली आहे बिनबाद 20 वर. बिनबाद 20. विपुल त्यामध्ये एक षटकाराच्या साह्यानं खेळत आहेत. तर प्रथमेशच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला. हा चेंडू बॅटकटच्या स्वरूपात आपण पाहिला, सिंगल देऊन जाते शॉट्स फिरलेला आला होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 21 धावा. 21 होत आहेत आणि धावसंख्या 21 बद्दल काय म्हणावं. आणि स्ट्रायकर सध्या आहेत प्रथमेश म्हात्रे. दुसरं षटक चालू आहे. हा चेंडू बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये गेला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सिंगल फक्त मिळते. फार चांगल्या पद्धतीने हा चेंडू टाकला मी म्हणेन. रबर बॉल मध्ये चेंडू नेहमी बाउन्स जास्त होतात आणि त्याचा फायदा फलंदाजांना सुनीलजी जास्त होतो. आपण याचं उत्तम उदाहरण म्हणजे या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये तब्बल 8 षटकार लागवणारा परेश ठाकूरच्या फलंदाजीकडे पाहिलं तर आपल्याला लगेचच दिसून येईल. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये चेंडू चाललाय. सिंगल मिळाले. डबल साठी प्रयत्न होतो आणि तो सुद्धा यशस्वी. 2 पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या सह्यानं धावफलक पोहोचलं जात आहे 24 वर. 24 धावा फार चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश आतापर्यंत 3 चेंडू ज्यांना फेस केलेच नाबाद 8 वर खेळतोय. सध्याच्या घडीला ड्रायव्हर सीटवरती मी म्हणेन विपुल पाटील. विपुल पाटील हा चेंडू अगदी कलात्मक दृष्टीने खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग कडे गेलाय. सिंगल मिठी आहे. डबल साठी प्रयत्न होईल का. थांबावा लागतो प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. संघाची धावसंख्या एका धावसंख्येच्या साह्यानं पुढे येते. धावसंख्या होते बिनबाद 25. 2 षटकांचा मित्र खेळ अगदी संपण्याच्या उंबरठ्यात होती आणि जवळजवळ 2 षटकं संपतायत. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 25 धावा. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल चिरले टेनिस क्रिकेटमधील असे 2 खेळाडू. रेड जर्सीमध्ये रमाकांत घरत, गेले कित्येक दशकं ज्यांना गाजवलीत. व्हाईट जर्सीमध्ये चैतन्य मडवी, ज्यांना आतापर्यंत आपलं पूर्ण आयुष्य ज्यांनी चिरले टेनिस क्रिकेटसाठी वेचले. असे 2 खेळाडू आपण स्क्रीनवरती जाताना पाहिले. तर थँक्यू. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे खरं तर 3रं षटक आहे. कशा पद्धतीनं खेळलं जाणार, 3ऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल मोराबे संघाच्या वतीने आपण पाहणार आहोत. छत्री पहा अगदी ट्रान्सपरंट पाहायला मिळते. माणसाचं चारित्र्य सुद्धा असंच पारदर्शक असावं असं सांगणारी छत्री सध्या मैदानातून येताना दिसते विपुलची. ज्या पद्धतीनं ही छत्री आपण पाहू शकाल ट्रान्सपरंट आहे. जे आत तेच बाहेर, जे चेहऱ्यावरती तेच मनात असं सांगणारी छत्री आहे. तर सध्या मैदानामध्ये आपण जातो. 2 षटकं संपली. धावसंख्या झाली आहे 25 धावा. 3रं षटक गोलंदाज आलाय रोहन पाटील. मोरावे टेनिस क्रिकेटमधील असा एक हा नवयुवक ज्याच्याकडे सुद्धा फार चांगली क्षमता आहे. पाहूया सध्या रोहनच्या समोर मात्र मोठं आव्हान आहे, कारण विपुल पाटील सध्या सेट झालाय. अगदी प्रत्येक चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. ओ हो रेनी सीझन क्रिकेट हेच तर खऱ्या अर्थानं रहस्य आहे. हे नेहमी पाहायला मिळत असतं. हातचं सोडून पलट्याच्या पाठी लागणार. चला दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न आणि तो सुद्धा सध्या तरी आपल्याला पूर्ण होताना दिसतोय. पाहूया. 2 मात्र मिळाल्या आहेत. यो 2 धावा मात्र धावसंख्या पागोटे संघाची आता मात्र वाढवताना दिसत आहे. धावसंख्या होती 27 धावा.
धावसंख्या होती 27. 5 षटकांचा सामना, तिसरं षटक चालू आहे. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहता ही स्पर्धा कव्हर केली जाते. बरेचसे रेकॉर्ड्स खऱ्या अर्थानं त्यांनी पूर्ण केलेत. चिरल्याचं मैदान हे तर खऱ्या अर्थानं साक्ष देणारं मैदान आहे त्यांच्यासाठी मी म्हणेन. PTC टेनिस क्रिकेट लाईव्ह टीम जी आहे त्यांचा जर आपण इतिहास चाललात ना तर चिरल्याचं मैदान हे अक्षर त्या इतिहासाच्या पानावरती ठळक अक्षरात मात्र लिहिलेलं असेल, कारण बरेचसे रेकॉर्ड्स चिरल्याच्या मैदानावरती त्यांनी पूर्ण केलेत. हा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव येतोय. प्रथमेश सरकेला थांबवण्याचा हा प्रयत्न बॅटकडे, माफ करा, सिंगल देऊन जातोय. धावासंख्या होती 28 धावा. सुनील पाटलांबद्दल काय सांगावं. सुनील पाटील फार चांगल्या पद्धतीने एक गुणलेखक आहेत आणि महाराष्ट्रातील कोणता असा मेगा हायवे नाही ज्यांनी सर केला नाही, ज्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं मी म्हणेन ड्रायव्हिंग त्यांनी केली नाही, कारण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बऱ्याच ठिकाणी ते ड्रायव्हिंग करत असतात. अपरकट चेंडू, हा चेंडू लॉंग स्टॉप कडे चाललाय 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 आणि मात्र सीमा पार करतोय. मिळतोय चौकार. 4 धावा. तर आपण पाहताय संघाची धावसंख्या होती 32 धावा. 32 झाल्यात. प्रथमेशला मोठी संधी आहे. 50 पूर्ण केल्या तर विपुलजी पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. टप्प्याचा हा बॉल इथे मात्र बॅट्समन आडव्या बॅटने खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं मिस करून जात आहेत. निर्धाव चेंडू आलाय. आता बक्षीस वाढलंय, 1500 बक्षीस आहे, परंतु मला नाही वाटत विपुलजी, कारण प्रथमेशची 50 होणं थोडंसं कठीण आहे, कारण एकीकडे आपण पाहताय 14 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू फटका हवेमध्ये आहे. शॉर्ट सिलमिडॉनला उडालेला हा, शॉर्ट मिड विकेटला उडालेला हा झेल. 2 पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 34 धावा. 34 रन्स होत आहेत. शेवटचा चेंडू. धावसंख्येची गती थोडीशी मी म्हणेन कमी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 आल्या, त्यानंतर मात्र 11 आणि आता मात्र आपण पाहताय 9 धावा आतापर्यंत आल्यात 5 चेंडूमध्ये. म्हणजे कुठेतरी पागोडी संघाच्या फलंदाजांची धावसंख्या जमवण्याची गती कमी झाली आहे. ती गती मात्र वाढवावी लागणार आहे. आउटसाइड टॉप स्टंप ब्लॉक केलाय आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. चांगला चेंडू पडला जातोय. फार चांगला चेंडू आहे आणि निर्धाव चेंडू म्हणावा लागेल, जिथे मात्र या निर्धाव चेंडूने एक यशस्वी षटकाची सांगता केली. गोलंदाज रोहन पाटील चांगली गोलंदाजी, फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि कोणती जरी सफलता प्राप्त केली नसली ना तरी फक्त 9 धावा खर्च केल्यात. हे फार जमेची बाजू असणार आहे. आणि इथे आपण पाहताय पागोटे टेनिस क्रिकेटला फार मोठे योगदान बलदंड देहाप्रमाणे देणारे पागोट्याचे आमचे संतोष आलेले आहेत. पागोटे प्रीमियर लीग मध्ये काय अफलातून लांब लचक षटकार त्यांच्या बॅटमधून दम खाऊन पाहिला होता आम्ही, आणि ते संतोष पुन्हा एकदा येत आहेत. विसरणं कठीण आहे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व, कारण गावच्या क्रिकेटसाठी जेव्हा ते योगदान लागतं ना, ते संतोष आम्ही पाहिलंय तुमचं. आणि संतोषींचे शौक सुद्धा फार मोठे आहेत. 2.5 लाख रुपये किलो असणारी वस्तू ते मिक्स करून खात आहेत. साधी गोष्ट नाहीये मित्रो. दाणे दाणे में केशर का दाम. तर सध्या 4थं षटक आहे. पाहूया. आदेश पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. आदेश पाटील. हरकत नाही मित्रो, रेनी सीझन आहे, थोडंसं एन्जॉय करतो संतोष. स्ट्रायकर विपुल. विपुल विपुल पुन्हा एकदा मात्र मिस होत आहेत आणि मात्र महत्वाची विकेट. इथे मात्र त्रेधा तिरपीट उडाली असं म्हणेन आणि फलंदाज प्रथमेश मात्रे होतोय. धाव बाद.
चक षटकार. सहा धावा मिळवून देणारा हा प्रचंड मोठा फटका आपण पाहिला. संघाची धावा संख्या होती 40. आल्या आल्या सुरुवात केली अगदी 600च्या स्ट्राईक रेटने. दुसरा येणार का? हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. क्षेत्ररक्षकाला मात्र चकवून चेंडू वन बाउन्स सीमा पार. चौकार. होत आहेत. फार चांगली सुरुवात करून देतोय दिनेश पाटील. आडव्या बॅटनं हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र थोडा मिस होतोय. अपेक्षापेक्षा बाउन्स जास्त झाला सुनीलजी. हा चेंडू असा प्राथमिक अंदाज आपण लावूया त्यामुळे हा चेंडू मात्र दिनेश खेळू शकला नाही. परिणामतः संघाची धावसंख्या सध्याच्या स्थितीत आपण पाहिली तर आहे 44 धावा. एक बाद 44. पुन्हा एकदा थोडीशी गती काढून घेतली आहे मी म्हणेन या चेंडू मधील. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. समीकरण बदललंय. आदेश पाटीलने केलेली गोलंदाजी. पहिला चेंडू सांघिक सफलता त्यानंतर सलग 2 चेंडू 10 धावा आणि त्यानंतर मात्र आदेश करतोय फलंदाजाला शांत बसवण्याच्या आणि तेच प्रयत्न आतापर्यंत त्यानं सलग 2 चेंडू मध्ये केलेत. चांगला चेंडू म्हणेन. बॅट्समनला पुन्हा एकदा मिस करून जातोय. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळती आणि 45 धाबांवरती 4 षटकांच्या मोबदल्यात समाधान मानावं लागलं आणि या सत्रातील आता मात्र शेवटचा षटक असेल. पाहूया कशा पद्धतीने घडेल. तत्पुरी संघाची धावा संख्या आहे 1 बाद 45 धावा. थँक्यू डीजे मास्टर. फार मोठी चर्चेचा विषय आहे ही स्पर्धा म्हणजे संघाची धावसंख्या 49 आणि उद्याचा आपण दिवसाचा विचार केला तर उद्याच्या दिवशी होणारी स्पर्धा गावदेवी साई मोरोई विंदणे जय हनुमान कामोठे विपक्ष कुमार 11 पारगाव त्यानंतर विनोद स्पोर्ट्स दिगोडे विपक्ष जयेश जीवदानी बामणडोंगरी आणि देवांश 11 चिंचपाडा विपक्ष आई गावदेवी 11 आंबिवली. फार मोठ्या स्पर्धा आणि फार मोठे आयकॉन्स उद्या सुद्धा पाहायला मिळतील पण सध्याच्या घडीला चर्चेमध्ये राहिला दिनेश पाटील. संघाची 49 धावसंख्या होते. मिस्लॅमिक स्ट्रोक आहे. सिंगल मीटर डबल साठी प्रयत्न होईल का तू मैं करण्याचा हा प्रयत्न इथे मात्र शांत बसवला जातोय. येस आपण पाहताय महाराष्ट्राच्या पटलावरती बैलगाडा शर्यतीमध्ये फार मोठं ज्या बैलाचं नाव आहे त्या बैलासाठी आपला जीव ओवाळून टाकणारा खरं तर अबू गायकवाड याचं आगमन प्रफुल्ल गायकवाड याचं आगमन झालंय. सर सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या आहे 50 धावा 50 आहेत. अजूनही गरज आहे धावसंख्येची. 4 चेंडू बाकी आहेत. विपुल हेलिकॉप्टर लूक देण्याचा प्रयत्न ब्लॉक केलाय. सिंगल पूर्ण केली जाते. पाहूया सिंगलनं समाधान मानावं लागलंय. असं म्हणतात समाधान ही तुमच्या अंतःकरणातली सर्वात मोठी श्रीमंती आहे.
जी वारकरी संप्रदायामध्ये सातत्याने गेल्यानंतर मिळत असते आणि परमेश्वराची भक्ती निष्कामतेने केल्यानंतर मिळत असते. पण समाधान हे क्रिकेटमध्ये जर तुम्ही घेतलं तर मग तुमची प्रगती थांबू शकेल. फार विरोधाभास आहे हा. प्रयत्न 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 करणं फार गरजेचं आहे. इथे प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. कौतुकाची थाप गोलंदाच्या पाठीवरती त्याचे पाठीराखे टाकतायत. कारण अंकित शिवकर याने केलेले हे प्रयत्न फार चांगले आहेत. समोर फार मोठा फलंदाज असताना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त खर्च करतोय 6 धावा. ही मोठी मी म्हणे यश असणार आहे या गोलंदाजाचं. प्रयत्न प्रयत्न तू मैं तो सव्वाशेर. फार मोठा फटका आलाय. 6 धावा देऊन जातोय आणि पुन्हा एकदा मात्र आपले तोरे दाखवतोय फलंदाज दिनेश पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. कुठून कशा का होईना धावा येणं गरजेचं आणि धावांसाठी धावाधाव करणं गरजेचं आहे. ते सध्या मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती येऊन पहिला मात्र नंबर मिळवण्याचा प्रयत्न करतोय. नाव आहे दिनेश पाटील. फुलटॉस आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला आलाय. सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्न होणार का झालेत आणि मात्र त्यामध्ये अपयशी ठरलाय. फलंदाज दुसरी धाव घेताना होतोय धावबाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 58 धावा. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी कदाचित असावी. माफ करा सर्वात जास्त वेळ 2 फलंदाज एकाच मैदानावरती टिकण्याची असावी. परंतु भागीदारी म्हणता येणार नाही कारण अनेक मोठमोठे स्कोर्स या मैदानावरती होताना आपण पाहिलेत. तर 5 षटकांचा मित्र खेळ संपलाय. मोराबे विपेक्ष पागोटे मॅच चालू असताना तिरंगा चषक विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित या रेनी सीझन क्रिकेटमध्ये आपण पाहताय जिथे या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना एन्जॉय करताय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे पागोटे संघाची 2 बाद 58 59 धावांचं आव्हान. फार मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला चालू आहे. अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. तसेच उद्याच्या दिवशी सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आव्हान करेन. फार मोठी स्पर्धा, फार मोठे संघ आणि फार मोठे खेळाडू उद्या सुद्धा या स्पर्धेसाठी येणार आहेत. तर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ही स्पर्धा पाहत राहा. मी इथे मात्र थांबतोय आणि मात्र नियोजित वेळेनुसार इथून मात्र मी या स्पर्धेतून रजा घेतो आणि पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी आयोजन कमिटीला विनोदराम पाटील त्यांना आणि त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीला मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि इथेच मात्र थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी भोईर सर. आपण पाहताय विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित तिरंगा चषक 2022 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. त्या स्पर्धेतला आजचा पहिल्या फेरीतील 4था सामना जो सुरू आहे. एकीकडे टीम मोरावे तर त्यांच्या विरुद्ध खेळते बीसीसी पागोडे टीम. या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील ही 4थी मॅच आपण पाहिलीत. पागोटे टीम मध्ये पाहायला गेलं तर 2 आयकॉन. एकीकडे प्रथमेश मात्रे मॅन फ्रॉम फुंडे गावचा एक डावपुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज. तशी फलंदाजी सुद्धा आज प्रथमेश मात्रेने दाखवली परंतु रनआउट बाद झाला. थोड्याशा अडचणी वाढल्या गेल्या टीम पागोटे संघाजवळ. आणि तदनंतर आलेला दिनेश पाटील नारपोळी गावचा हा खेळाडू त्यानं सुद्धा सुरुवात चांगली केली परंतु लास्ट मोमेंटला सातत्य टिकवू शकला नाहीये. पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या झाली 5 ओव्हरमध्ये 58 धावा झाल्यात आणि 59 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी उभं केलंय पागोटे टीमनं. सलामीची जोडी सुद्धा
पागोटे टीम मध्ये प्रथमेश म्हात्रे फुंडे, दिनेश पाटील नारपोळी हे दोन आयकॉन खेळाडू, तर मोरावे टीम मध्ये अजित मुंगाजी ओवळे आणि धीरज भोईर. दारावे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. जाऊया बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपण वळूया क्रिकेटकडे. फार चांगली स्पर्धा विनोददादा पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा उन्हाळी हंगाम सुरू होईल, टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होतील, तेव्हा सुरुवातीलाच विनोददादांच्या विद्यमान आयोजनानं टेनिस क्रिकेटमध्ये 2 मोटरसायकल या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. भव्य दिव्य असं आयोजन पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु तेवढंच डॅशिंग आयोजन पाहायला मिळतंय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित तिरंगा ट्रॉफी 2022 या स्पर्धेकडे पुन्हा एकदा आपण वळूया. जोडले गेलेले सर्व आमचे लाडके प्रेक्षक जे या मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि आनंद घेत आहेत, त्या लाडक्या प्रेक्षकांना नमस्कार करून घेऊन चालतो या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय दिनेश पाटील, नारपोळी गावचा वेगवान असा आयकॉन खेळाडू. स्ट्रायकिंग कडे पाहताय तुम्ही ओवळे गावचा अजित मुंगाजी, जो आयकॉन म्हणून निवडण्यात आला आज मोरावे टीमनं. आणि नॉन स्ट्रायकिंग कडे पाहताय तुम्ही धीरज म्हात्रेला. अजित मुंगाजी पाहायला गेलं तर या खेळाडूनं सुद्धा फार कमी वयामध्ये आपलं नाव चर्चेत ठेवलंय. कारण पाहायला गेलं तर ओवळे ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या नावाची सातत्यानं चर्चा केली जाते, प्रमोद गरत असतील, त्याच्यानंतर अजित मुंगाजी हा सुद्धा तेवढाच लोकप्रिय झालेला खेळाडू तुम्हाला आता स्क्रीनवरती पाहायला मिळेल. परंतु कशा पद्धतीनं आज या चिर्लेच्या मैदानामध्ये खेळ करेल ही सर्व क्रीडा रसिकांना त्याच्या खेळीकडे लक्ष लागलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश पाटील, नारपोळी गावचा वेग बोलेल की ओवळे गावांची धाव व मशीन तुम्हाला धावताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, फार वेगवान गोलंदाज आहे, परंतु तुम्हाला दिनेश टप्पा सुद्धा तेवढाच चांगला फेकणं गरजेचं आहे. इथे संदीप पाटील सरांनी इशारा केला व्हाईट बॉलचा. व्हाईट+1 अशा 2 धावा इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड झाल्यात मोरावे टीमसाठी. प्रथम स्ट्रायकिंग कडे येतो आता धीरज म्हात्रे. मोरावे गावचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून धीरजकडे सातत्याने पाहिलं जाते. पुन्हा एकदा बाउन्सर बॉल, पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्सर फेकत असताना डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. यस, अंपायर डिसिजन नो बॉल, नो+1 एक्स्ट्राच्या स्वरूपात आताच 4 धावा आल्यात. कुठलाही बॉल फेकला नाहीये. विकेट किपर प्रथमेश म्हात्रे तो सुद्धा आज आयकॉन आहे. चर्चा करतोय दिनेश सोबत की पहिलं षटक आपल्याला चांगलं फेकावं लागेल. इथून 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च झाल्यात. इथून चांगलं कमबॅक हवंय तुझ्याकडून. विपुल पाटील सुद्धा कर्णधार आहेत पागोटे टीमचे. ही चर्चा साधत असताना की आपल्याला लवकरात लवकर अजित मुंगाजीला बाद करणं गरजेचं आहे. कारण अजित मुंगाजी ज्या फॉर्म मध्ये आहे त्याला लवकरात लवकर तुम्हाला बाद करावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळी लोअरफुल टॉस बॉल फार वेगाने गेला आणि इथे मात्र नो बॉल असल्या कारणाने विकेट नाहीये. नो बॉल, फ्री हिटचा इशारा होता. चांगला स्ट्रोक खेळला होता बॅट्समन, परंतु उंची कमी आणि लांबी सुद्धा तेवढीच कमी पाहायला मिळाली. आता मात्र पहिला बॉल फेकून झालाय दिनेशचा. 1 बॉल मध्ये त्याच्या 5 धावा खर्च झाल्यात. यावेळी फार वेगवान पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय, परंतु अंपायर्स आमच्याकडे वळले गेलेत. व्हाईट+1 अशा 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या जात आहेत. खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय दिनेश पाटील. ज्या गोलंदाजीसाठी दिनेश ओळखला जातोय ती गोलंदाजी आतापर्यंत तरी पाहायला मिळाली नाहीये दिनेशकडून. चांगलं कमबॅक करावं लागेल दिनेशला. यावेळी शॉर्ट ऑन पूल, फार वेगवान चेंडू, तेवढ्याच वेगाने हा फटका खेळलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये 2 फिल्डर, ते 2 धावा सुद्धा. रनिंग बिटवीन विकेट फार किती चांगले आहे, ताळमेळ किती चांगले आहे. जेव्हा हा फटका खेळला अजितनं लगेच कॉल केलं धीरजला की इथे आपल्याला 2 धावांसाठी धावायचं आहे आणि इथे 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्यात. आमच्या समवेत आज दिवसभर गुणलेखकाच्या भूमिकेत सुनीलजी पाटील सर आज जोडले गेलेत. उरण मधील एक नामवंत स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे. व्हॉट अ शॉट! आजच्या दिवसातला सर्वात लांब 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 लचक षटकार आलाय अजित मुंगाजीच्या बॅट मधून. डायरेक्ट हा बॉल ना मेगा हायवे वरती जाऊन पडलाय. आणि ज्या पद्धतीने हा स्ट्रोक होता, आता ओवळे गावाची ताकद दाखवत असताना अजित मुंगाजी, आणि याच फटक्यांसाठी अजित ओळखला जातोय. मोठमोठे षटकार सातत्याने ठोकण्याची ताकद ठेवणारा खेळाडू,
कमी वयामध्ये नेतृत्व ओवळे गावासाठी चांगलं केलं. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आज आयकॉन खेळण्याची संधी मिळाली. पागोटे गावाविरुद्ध खेळत असताना आज मोरावे संघाच्या समर्थकांना खुश करायचं आहे. आपल्याला मोरावे संघाने विश्वास टाकलाय, तो आज जिंकायचा आहे हे सांगत असताना बॅट्समन अजित मुंगाजी. 3 बॉलचा खेळ झालाय आणि नारपोळी गावच्या गोलंदाज दिनेश पाटीलला सपाटून मार दिलाय. तब्बल धावा खर्च झाल्यात 15 धावा. हा यावेळी ओव्हरपिच बॉल होता, मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु आता कमबॅक चांगलं केलंय. कमबॅक चांगलं केलंय दिनेश पाटीलने. हे करायचं आहे आता इथून. चांगली गोलंदाजी. मागील 3 बॉलवरती 15 होत्या. येणारे 3 बॉल चांगले फेकायचे आहेत. चौथा चांगला आलाय, 5वा चांगला येईल काय. पुन्हा एकदा मोठा फटका, फ्लॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पडले गेले. त्या ठिकाणी पाणी थोडंसं होतं आणि तदनंतर स्लिप झाला क्षेत्ररक्षक आणि बॅट्समन अजित मुंगाजीला मिळाल्यात 6 धावा. शेवटचा बॉल आहे आणि या बॉलवरती कुठला नंबर लिहिला जाईल अजित मुंगाजीच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा होता, थोडासा ऑफ एसटी जवळून बॉल गेला. बॅट्समन थोडेसे शफल झाले आणि तदनंतर डॉट बॉलचा इशारा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना मोरावे टीमचा जय जयकार पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 21 आणि आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 24 बॉलमध्ये 38 धावेची गरज. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावेचे समीकरण असेल. परंतु तत्पूर्वी जाऊया आपल्या डीजे मास्टरकडे, एक संधी देऊया त्यांना. कॅप्टन विपुल पाटील ओव्हर द विकेट न. पहिलाच बॉल क्लीन बोल्ट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड करत असताना बॅट्समन धीरज मात्रे होतात बाद. एवढीच चांगली बॉलिंग आता करायची आहे विपुल पाटीलला आणि सांगावं लागेल प्रतिस्पर्धी टीमला की जिंकण्याची उमेदच इतकी तीव्र ठेवा की जिंकल्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही पाहिजे. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती त्याला विकेट्स मिळाले आणि सांगितलंय की सबर करो, अभी मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद कहेगा चल दोस्त अब तेरी बारी है. मेहनत घ्यावी लागेल आणि मेहनत घेत असताना विपुल पाटील विकेट्स जरूर मिळाले त्याला, परंतु इथे आणखीन अपेक्षा आहेत कर्णधाराकडून चांगल्या गोलंदाजीची. गोलंदाज तयार होत आहेत. समोर अंकित शिवकर. विपुलचा पुढचा बॉल. हा बॉल फुल टॉस होता. रनआउटची विकेट येईल काय. यावेळी काय घडलं गेलंय, व्हाईट बॉल जरी आला असला तरी ज्या विकेटची फार गरज होती तो अजित मुंगाजी मात्र आता मैदान सोडत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट. ओवळी गावचा फलंदाज होतोय धावबाद. परंतु इथे दोन्ही नवीन फलंदाज आहेत. प्रेशर निर्माण करेल काय गोलंदाज. गती 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 कमी करत असताना
मागील बॉलवरती तुम्ही त्याची गती पाहत होता विपुल, आणि आता पाहायला गेलं तर थोडीशी गती पुन्हा एकदा कमी केली विपुल या गोलंदाजानं. हे कौशल्य असते एखाद्या गोलंदाजाचं, कधी चेंडू फास्ट फेकावा, कधी चेंडू स्लो फेकावा, आणि विपुल मात्र चांगली कामगिरी करतायत आता मैदानाच्या आतमध्ये. आणि एकीकडे पाहायला गेलं तर विकेट किपिंग करत असताना प्रथमेश म्हात्रे, फुंडे गावचा एक असा खेळाडू ज्यानं उरणचं नाव साता समुद्राच्या पलीकडे नेऊन ठेवला. गावदेवी गावठाण संघ असेल, बऱ्याच साऱ्या ओपन टुर्नामेंट मध्ये खेळणारा तो हिरो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी क्लीन बॉल, ऑर्डर बॉल. जर आता गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार आल्या उद्या विपुलसाठी. अफलातून गोलंदाजी करत असताना आणखीन एक फलंदाज होतोय बाद. येस, आतापर्यंत 3 बॉल फेकलेत विपुलनं आणि 3 बॉलमध्ये 3 विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती बाद झाला फलंदाज धीरज म्हात्रे, तदनंतर रनआउटची विकेट्स आली बॅट्समन अजित मुंगाजीची, तदनंतर डॉट बॉल आला, आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅट्समन आदेशला मात्र बाद केलाय. कौतुक करूया आपण विपुलच्या गोलंदाजीचं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. आज काही येऊ दे, हार मानणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. शेवटपर्यंत आपल्याला लढायचं आहे, आपल्या संघासाठी आपण खेळतोय तर आपल्या संघाला जिंकायचं आहे, हे सांगत असताना ही गोलंदाजी विपुलची कौतुकास्पद गोलंदाजी. रोहन पाटील आलाय नवीन फलंदाज. रोहन पाटील एनॅप नंबर 5व्या क्रमांकाचा फलंदाज. आता मधल्या क्रमांकाच्या फलंदाजांना सुद्धा इथे चांगला खेळ करणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली केली रोहन अजित मुंगाजीनं, परंतु इथे पहा वेग आणि वेगाचं उत्तर नाहीये बॅट्समनकडे. किती चांगली गोलंदाजी सुरू आहे विपुलकडून. प्रत्येक बॉलवरती एक वेगळी संकल्पना पाहायला मिळते. कधी बॉल आखूड टप्प्याचा फेकतोय तर कधी यॉर्कर बॉल. बॅट्समनला अक्षरशः शांत ठेवलाय. येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनसाठी वेगवेगळी रणनीती आज आखली विपुलनं. चांगली गोलंदाजी आहे, आणि याच गोलंदाजीची गरज होती टीम पागोटे टीमला. इथून धावा रोखल्यात आतापर्यंत, परंतु इथे धावांचा वेग तुम्हाला आता वाढवायचा आहे. मोरावे टीम मोठा फटका खेळायचा होता. विकेट किपर प्रथमेश म्हात्रे चुकी करणार नाहीये, आणि विपुलला मिळाले आणखीन एक यश. आता मात्र मोरावे टीमच्या अडचणी वाढत असताना आणखीन एक फलंदाज होतोय झेलबाद. पाहायला गेलं तर विपुलच्या गोलंदाजीमध्ये एकच धाव आले, ती सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपात. वाईट बॉल फेकला होता, तीच एक्स्ट्रा रन. अन्यथा पाहायला गेलं तर 4 विकेट्स आल्यात विपुलच्या ओव्हरमध्ये. जेव्हा दिनेश पाटीलला आयकॉन वरती विश्वास टाकला, तो विश्वास पाहायला गेला तर दिनेश थोडासा महागडा ठरला, परंतु चांगलं कमबॅक. आता इथे दिनेशनं दिलेल्या धावा थोड्याशा वाचवण्याचा फार प्रयत्न केलाय. कौतुक करूया विपुलचं. आणि आता नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये धीरज भोईर. आयकॉन हा खेळाडू आहे. धारावी गावचा हा सितारा तुम्हाला मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतोय. आज 16 स्टार उतरले मैदानाच्या आतमध्ये आयकॉनच्या स्वरूपात. उद्या सुद्धा प्रेक्षकांनो तुम्ही या मैदानामध्ये यायला विसरू नका, कारण उद्याही पाहायला गेला तर उरण, पनवेल, भिवंडी तालुक्यातील अनेक सारे दिग्गज खेळाडू येतील. आकाश तारेकर असतील, अजित मोहिते असतील, विवेक शिलार असतील, केतन म्हात्रे, भावेश पवार, असे दिग्गज खेळाडू उद्या या चिर्लेच्या मैदानामध्ये खेळण्यासाठी येतील. उद्या मात्र सुपर संडे धमाका नक्कीच आपण एन्जॉय करणार आहोत. गोलंदाज तयार. विपुल शेवटचा बॉल. यावेळी सन्मान, कारण परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. परिस्थितीच्या विपरीत खेळ आता चांगला करायचा आहे हे विकीला माहिती आहे, कारण इथे पाहायला गेला तर माफी धीरज खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. धीरज भोईर धारावी गावचा हा खेळाडू, आणि त्यांना सन्मान दिलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, कारण मोरावे संघ पूर्णपणे ढासलत होता. आता आयकॉन वरती विश्वास आहे. आता इथे आयकॉन धीरज भोईर हा सामना जिंकून देईल का, हा तमाम क्रीडा रसिकांना प्रश्न पडलाय. फार चौफेर क्षेत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी का असू नये, कारण ज्या ट्रॉफीचा बोलबाला सुरू होता मागील 1 ते 2 महिने अगोदर, पाहायला गेला तर कधी विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित तिरंगा चषक ट्रॉफी प्रेक्षकांच्या भेटीला येईल ही चर्चा होती, आणि तो दिवस मात्र आज उजाडला.
सर्वांचं पाहायला गेलं तर आमच्या आयोजकांचं स्वप्न होतं की 32 आयकॉन खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये खेळवायचे आहेत आणि त्यासाठी घेतलेली आमच्या सर्व विनोद स्पोर्ट्स गावठाण खेळाडूंनी मेहनत. आणि आता जिंकण्यासाठी 18 बॉलला बनवायचे 36 धावा. 18 बॉल 36 धावा. प्रति ओव्हर 12.00च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल टीम मोरावे टीमला. सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय करण पाटील. स्ट्रायकिंग कडे तुम्ही आयकॉन पाहताय दारावे गावचा धीरज भोईर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि धीरज नवी मुंबई मधील एक असा खेळाडू आहे की ज्याच्या बॅटिंगसाठी अनेक प्रेक्षक वाट पाहत असतात. नवी मुंबईचा आणखीन एक स्टार फलंदाज आता मात्र तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. धीरज भोईर यॉर्कर यॉर्कर उत्तर नाहीयेत. पागोटेच्या गोलंदाजासमोर खेळत असताना उत्तर नाहीयेत कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत विपुलचे आपण 4 यॉर्कर बॉल पाहिले आणि तदनंतर आलेला करण पाटील मिसाईल यॉर्कर फेकतायत. प्रत्येक बॅट्समन वरती आपल्याला प्रेशर निर्माण करायचं हे सांगत असताना परंतु जास्त वेळ शांत बसणारा धीरज सुद्धा नाहीये. कशा पद्धतीने खेळेल धीरज. यार पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस व्हॉट अ स्ट्रोक. ही चर्चा केली. शांत शांत आणि शांत बसणारा धीरज तर बिलकुल नाहीये आणि दुसऱ्या बॉलवरती या ओव्हर मध्ये आलाय हा मोठा षटकार. येस 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर शाहुल अण्णा शिरवणे गाव यांच्याकडून धीरज भोईरसाठी 501 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. धीरज भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. धीरजचा मोठा फॅन सुद्धा असावा म्हणून ते पारितोषिक पाहायला मिळत आहे. पहिला फुल टॉस यावेळी मात्र फुल टॉस पुन्हा एकदा होता परंतु कन्वर्ट करता आला नाहीये. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फिल्डर होता तैनात. चांगली फिल्डिंग. अवघी एकच धाव समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल आता. 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावा. 15 बॉल आणि 29 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु इथे जर तुमचं ध्येय मोठं असेल ना तर स्वप्न पाहताना आता कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी करावी लागेल मोरावे टीम. आणि इथे जर स्वप्न मोठं करायचं असेल तर प्रयत्न सुद्धा तुमचे मोठे असावे लागतील कारण 14 बॉल जिंकण्यासाठी माफी 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावा. जोपर्यंत धीरज मैदानामध्ये आहे तोपर्यंत अद्याप मोरावे संघ सांगतोय की होय आम्ही हा सामना जिंकू शकतोय. परंतु इथे कशा पद्धतीनं करण पाटील गोलंदाजी करणार. 3 बॉल मध्ये 7 आल्यात. हे 3 बॉल फार महत्वाचे आहेत या ओव्हर मधील. गोलंदाज होत आहेत तयार. पुढचा बॉल फुल टॉस क्षेत्ररक्षक आहे तैनात. व्हॉट अ कॅच. काय झेल टिपला गेलाय आणि इथे फलंदाज होतील झेल बाद आणि आणखीन एक धक्का बसलाय मोरावे टीमला. अंकित शिवकर होत आहेत बाद. संधी होती मोठा फटका खेळण्याची आणि हेच सांगतायत मोरावे संघाचे खेळाडू आणि समर्थक की इथून एक मोठा षटकार यायला हवा होता. फुलटॉस बॉल होता त्याचा फायदा उचलता आला नाहीये बॅट्समन अंकितला. आणखीन नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. अजित शिवकर चाललाय मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण थोडंसं प्रत्येक बॉलवरती चेंज होत चाललंय कारण 14 बॉल जिंकण्यासाठी 29 धावा. परंतु आता इथे विकेट्स फार लवकरात लवकर जाताना पाहायला मिळतात मोरावे टीमच्या. तुम्हाला विकेट सुद्धा ठेवाव्या लागतील आणि तेवढीच साथ आता द्यायची आहे धीरज भोईरला ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आहे. धीरजनं आतापर्यंत बॉल खेळले 3 त्यामध्ये धावा आल्यात 4 बॉल खेळलाय धीरज. 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एक षटकार सुद्धा धीरजनं ठोकला होता. तर तो आता अतिश शिवकर कशा पद्धतीने कामगिरी करेल. समोर पुन्हा एकदा डावपुरे हाताचा बॅट्समन गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डावपुरे हाताचा गोलंदाज. इथे संधी आहे बॅट्समनकडे कारण डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. डावकुऱ्या हाताचे तुम्ही फलंदाज आहात तरी ते आता 14 बॉलला 29 असताना या 2 बॉलवरती तुम्हाला एक मोठा फटका ठोकावाच लागेल. अन्यथा येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये थोडंसं पारडं कठीण राहील. दिशा 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 खराब आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला रोमांचकपणा. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला वेगवेगळं चित्र. कधी आवाज येतोय मोरावे टीमच्या समर्थकांच्या टाळ्यांचा तर कधी आवाज येतोय समर्थक पागोटे टीमच्या समर्थकांचा. यॉर्कर बॉल
एकच धाव मिळेल आणि एका धावेवरच दोन्ही फलंदाज समाधान मांडतायत. एका धावेनं समाधान मांडल्यानंतर संघाची धावसंख्या झाली 32 धावा. संघ जाऊन पोहोचलाय 32 वरती. या ओव्हर मधील हा शेवटचा बॉल. ओव्हर कशा पद्धतीनं समाप्त करेल गोलंदाज करण पाटील. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. दुसऱ्या बॉलवरती एक षटकार जरूर आला परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी. गोलंदाज होत आहे तयार. यावेळी बाउन्सरचा हा बॉल प्रयत्न चांगला आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाईल. 3 ओव्हरचा खेळ इथे संपतोय. 3 ओव्हर मध्ये संघाची धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 32. समीकरण राहिले शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 27 धावा. सामना फार रोमांचक होताना पाहायला मिळतोय कारण 12 बॉल जिंकण्यासाठी इथे 27 धावेची अद्यापही गरज आहे. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी करण्यासाठी. मनीष पाटील येतोय. नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे परंतु इथे धावा रोखेल काय हा गोलंदाज की या ओव्हर मध्ये बऱ्याचशी धावसंख्येची लयलूट करताना पाहायला मिळेल मोरावे टीम. पुन्हा एकदा पावसाच्या हलक्या सरी मैदानामध्ये बरसत असताना परंतु प्रेक्षक घरी जायलाच मागत नाहीये कारण एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेने अक्षरशः प्रेक्षकांना संपूर्ण प्रेमात पाडलंय. म्हणूनच की काय आज दिवसभर प्रेक्षक थांबून राहिलाय आणि या भर पावसामध्ये मॅचला एन्जॉय करतायत. पहा कोणी प्रेक्षकांच्या डोक्यावरती छत्री आहे कोणाच्या अंगावरती रेनकोट आहे परंतु प्रेक्षक थांबलाय. हेच प्रेक्षक खरे आहेत क्रिकेटचे आणि जे आनंद घेत आहेत. यावेळी मात्र संदीप पाटील सर इशारा करतायत व्हाईट बॉलचा. एक एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 33. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. समीकरण राहिले शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावा. 12ला बनवायचे तिथे 26 धावा. 13.00च्या सरासरीने आता वाटचाल करायची आहे. आव्हान तेवढं सुद्धा कठीण नाहीये मोरावे टीम. इथून 26 धावायचं आव्हान आहे 12 बॉल मध्ये. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल प्रेशर वाढत चाललाय. वॉर्निंग दिले जरूर अंपायर सुनील टकले यांनी की इथून पुन्हा एकदा तुम्ही हाईट फॅक्टरनं चेंडू फेकू शकणार नाहीये. अतिरिक्त उंचीनं बॉल फेकणार नाहीये. ही वॉर्निंग देत असताना ऑफिशियल अंपायर्स. चांगला निर्णय पंचांचा कारण फार आखूड टप्प्याचा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता. बाउन्सरनं स्वागत केलं बॅट्समनचं परंतु इथे धीरज भोईनं कानमंत्रण दिलाय की माझ्याकडे स्ट्राईक आता हवे. वेळ जास्त खर्च करून इथे चालणार नाही आपल्याला. 11 बॉलला 26. पुन्हा एकदा फार चांगला चेंडू. एकच धाव. समीकरण राहिले शेवटचे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी अद्याप 25 धावेची गरज. शेवटचे 10 बॉल आणि 25 धावा. हा या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी तुम्हाला स्पोर्ट्स सायकल सुद्धा पाहायला मिळते. बरीचशी ट्रॉफ्या सुद्धा पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज ची चमचमती ट्रॉफी आणि एक स्पोर्ट्स सायकल. आणि येणाऱ्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये टेनिस क्रिकेटचं जेव्हा आयोजन होईल तेव्हा याच मैदानामध्ये विनोददादा पाटील यांच्या विद्यमानाने त्या स्पर्धेमध्ये 2 बाईक सुद्धा असतील मॅन ऑफ द सिरीज साठी. बोलूया मॅच कडे. सामना फार रफ अँड टफ सुरू आहे. गोलंदाज तयार. मनीष आखूड टप्प्याचा बॉल. षटकाराची गरज होती. तो षटकार आलाय. माझ्याकडे स्ट्राईक का हवी आहे याचं उत्तर देत असताना धीरज भोईरनं ठोकलाय हा षटकार. शेवटचे बॉल असतील 9 आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे. शेवटचे बॉल 9 आणि जिंकण्यासाठी 19 धावा. फार रंगतदार सामना पाहायला मिळतोय. कधी गोलंदाजांच्या जोरावरती सामना जिंकला जातोय तर कधी फलंदाजीच्या. परंतु इथे चित्र वारंवार बदलताना धीरज भोईरने एक षटकार ठोकला आणि समीकरण लगेच चेंज झालंय. गोलंदाज मनीष तयार.
त्यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, 1 2 3 वेळा स्लिप झाले धीरज. एक धाव, दुसऱ्याचा इथे प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल का? डेंजर एंड कडे थ्रो. खराब खराब क्रिकेट. 3 धावा पूर्ण. आता मात्र पुन्हा एकदा चौथी धाव होईल का पूर्ण? यस यस. रनिंग बिटवीन द विकेट्स आणि तदनंतर फेकलेला तो थ्रो. फार खराब थ्रो फेकला गेला. विकेट हवी होती धीरजची, परंतु रनआउट नॉन स्ट्रायकिंग कडे होऊ शकला असता, परंतु फार मोठी चुकी केली इथे गोलंदाज मनीषनं. संघाची धाव संख्या झाली 44. आता प्रथमेश मात्रे यांना सुद्धा प्रश्न पडलाय की इथे धाव होती अवघी 1, विकेट सुद्धा येणार होती, तिथे तुम्ही सहजरित्या 3 धावा खर्च केल्यात. हेच सांगतायत सर्व खेळाडू. जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 15 धावेची गरज आहे. 8 बॉल आणि 15 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. म्हणजे 8 बॉलला तुम्हाला इथे 15 धावा बनवावेच लागतील. उत्तम स्कोरर आहेत आमचे, चुकी होणार नाहीये याची दक्षता आम्हाला पूर्ण आहे. कारण उरण तालुक्यामध्ये सातत्याने ज्यांना बेस्ट स्कोरर ही उपाधी दिली गेली आहे, असे सुनीलजी आमच्या समेत जोडले गेलेत. यावेळी मात्र अंपायर डिसिजन, नो बॉल. हाईट फॅक्टर, अतिरिक्त उंची. गोलंदाज नाराज आहेत, परंतु आमचे ऑफिशियल अंपायर सुनील टकले इशारा करतायत नो बॉलचा आणि फ्री हिटचा इशारा आलाय. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड होईल धाव फलकावरती. आणि आता समीकरण राहिले शेवटचे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावा. 8 ला बनवायचे आहेत 14. धीरज भोईर झालाय तयार. मनीष त्याला गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. स्ट्रेट टू द बॉलर. व्हॉट अ शॉट. आणखीन एक मोठा तडाखा सोसावा लागेल धीरज भोईरच्या बॅटिंगचा. नवी मुंबईची ताकद दाखवत असताना आज मात्र उरण तालुक्यामध्ये या राधेय चिर्लेच्या मैदानामध्ये धीरज भोईर ऑन अ फायर. फार अफलातून फलंदाजी. यावेळी चांगला बाउन्सर फेकलाय आणि ते षटक क्रमांक 4 जाईल मैदानाच्या बाहेर. आणि आता समीकरण राहिलाय शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. 6 बॉल आणि कंपल्सरी 8 धावा. शेवटचे बॉल असतील 6 आणि जिंकण्यासाठी इथे 8 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहा. हितांश 11 बोरखार टीम त्यांच्या अगेन्स्ट असेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो बोरखार संघाच्या विरुद्ध खेळेल. याची सूचना बोरखार संघाने घ्यायची आहे. तिरंगा चषक गावठाण संघाला शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात सुनीलजी फडके यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. धन्यवाद. तर शेवटचे 6 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी इथे 8 धावेची गरज आहे. परंतु सामना कठीण अवस्थेत असताना धीरज भोईरनं आपल्या संघाला तारलंय. कारण समीकरण राहिले शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावा. असं म्हटलं जाते ना या ठिकाणी सुनील पाटील सर की सिंह ज्या जागेवर बसतो ना त्या जागेचं सिंहासन तयार होतं. म्हणून सिंहासन मिळवण्याच्या मागे कधीच लागू नका. स्वतः बसा आणि जिथे बसाल ना तिथे सिंहासन निर्माण झालं पाहिजे. लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु लोकांनी ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आज नवी मुंबईतील ब्रँड झलकलाय या चिर्ल्याच्या मैदानामध्ये. जर बॅटिंग पाहायला गेला तर विजय नॉक खेळला तर टाळ्यांचा कडकडाट नक्की धीरज भोईरसाठी होईल. परंतु अद्याप सामना सुरू आहे. 6 बॉलला 8 धावा. गोलंदाजी करतोय मच्छिंद्र भोईर. सांघिक अंतिम ओव्हर. या ओव्हर मध्ये रिझल्ट लपलाय. रिझल्ट आपल्यापर्यंत येईल. 6 बॉलला जर 8 धावा रोखल्या तर पागोटे संघ जिंकेल. परंतु इथे 8 धावा बनवल्या तर विजयाचा जय जयकार राहील टीम मोराबे टीमचा. उल्वे नोड विभागातील हा संघ मोराबे तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या संघाची फार मोठी ताकद अनेक वर्ष क्रिकेटमध्ये राहिले. बॉल चांगला आहे. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न धीरज भोईर करतोय. इथे स्ट्राईक जरूर घेतले परंतु फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. आणि इथे अतिशला मात्र मैदान सोडावं लागेल.
मनाचा श्रीमंत असणारा दमदार व्यक्तिमत्व आमचे विनोददादा पाटील. कारण कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी घेतलेली फार मोठी मेहनत, प्रत्येक वाडी वस्तीवरती गोरगरिबांच्या सेवेसाठी धावणारा हा झुंजार कार्यकर्ता. एकदा या कार्यकर्त्यासाठी जोरदार टाळ्या देऊया. कारण हे मोठं नाव उरण तालुक्यातील विनोददादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून आज ही एवढी मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. बोलूया बॅक टू क्रिकेट. 5 बॉलला बनवायचे आहेत 8 धावा. धीरज आला स्ट्रायकिंगवर. बॉल मात्र इथे अंपायर्स वळले गेले. डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. यस, वाईट बॉल. 5ला बनवायच्या होत्या 8. वाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 धाव पळून सुद्धा पूर्ण केली. समीकरण राहिले शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावा. पहिला बॉल चांगला फेकला मच्छिंद्र यांनी, परंतु पुढचा बॉल लगेच खराब फेकत असताना तुम्हाला शेवटचं षटक हँडल करताय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून जास्तीत जास्त डॉट बॉल, जरी विकेट्स आली नाहीये ना तरी काही हरकत नाहीये, परंतु जे बॉल उरलेत ना त्यामध्ये तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील मच्छिंद्र. 5 बॉलला बनवायचे आहे तिथे 6 धावा. अमित शिवकर आलाय स्ट्रायकिंगकडे. अमित शिवकरला तुम्ही पाहू शकता, पिंक जर्सी परिधान करून ब्लॅक बॅट. त्यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये दिनेश आहेत तैनात. मिळेल 1च धाव. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 5 धावेची गरज. शेवटचे 4 बॉल, समीकरण राहिले 5 धावा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक मोठा षटकार या सामन्याला जिंकून देऊ शकतोय टीम मोरावे टीमसाठी. मच्छिंद्र आहेत तयार, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी मच्छिंद्र यांची सुद्धा झाले, परंतु अद्याप ही 4 बॉल. या धावा रोखतील का गोलंदाज मच्छिंद्र, की पुन्हा एकदा मच्छिंद्रच्या वरती आक्रमण करेल काय धीरज भोईर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता पावसाच्या सरी सुद्धा पडतायत मैदानामध्ये आणि बॉल लगेच स्किड सुद्धा होतोय. वेग चांगला आहे आणि वेगाला प्रत्युत्तर देत असताना बॅट्समन कंप्लीट केल्या 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 बॉल आणि कंपल्सरी 3 धावा. 3 बॉल आणि कंपल्सरी 3 धावा इथे बनवायचे आहेत मोरावे टीमला. परंतु आता एक फायदा सुद्धा आहे पागोटे टीमसाठी. पाऊस आलाय. पावसामध्ये खेळत असताना बॅट्समनसाठी थोडासा खेळ करणं कठीण असतं, परंतु या पावसामध्ये खेळत असताना कशा पद्धतीनं धीरज भोईर फलंदाजी करेल. चला, शेवटचे 3 बॉल आहेत. शेवटचे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावा. गोलंदाज मच्छिंद्र तयार. बॅटिंग करतायत धीरज भोईर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल मात्र अडला गेलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे थोडेसे पुढे होते आणि ते 2 धावा. समीकरण राहिलंय शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावा. स्कोर लेवल झालाय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 धावेची अद्याप ही गरज, म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी अद्याप ही 1 धाव पूर्ण करावी लागेल. विनंती करतोय आमच्या नेक्स्ट मॅच साठी हितांश 11 बोरखाड टीमचा कर्णधार लगेच आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचंय. बोरखाड टीम त्यांच्या विरुद्ध कुठला संघ असेल, मोरावे टीम खेळेल की पागोटे टीम. या 2 बॉल वरती रिझल्ट आहे. जर 1 धाव काढली तर मोरावे संघ इथून जिंकू शकतोय, परंतु 2 बॉल डॉट आले तर हा सामना जिंकू शकतोय पागोटे टीम. फिल्डिंग पहा किती क्लोज लावले गेले. सर्व खेळाडू आता जवळ बोलावले गेलेत. 1 धाव रोखायची आहे येणाऱ्या 2 बॉल वरती. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धाव. धीरज तयार. मच्छिंद्र गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेट ना. बॉल मात्र काय घडलंय. सामना संपलेला नाहीये. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. अप्रतिम सामना. याच सामन्यांचे सर्व प्रेक्षक वाट पाहत होते, म्हणूनच की काय भर पावसामध्ये प्रेक्षक थांबलाय. हाच सामना त्यांना पाहायचा होता. 1 बॉल आणि 1 धावेची गरज असेल. जो आयकॉन निवडलाय धीरज भोईर, तो सामना जिंकून देईल का, हा तमाम क्रीडा रसिकांना प्रश्न पडलाय. परंतु मच्छिंद्रचं आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीनं लास्ट ओव्हर मध्ये धावा रोखायच्या होत्या, 8 धावा आणि आतापर्यंत 7 धावा त्यानं खर्च केल्यात, परंतु शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल मध्ये 1 धाव रोखेल का हा गोलंदाज.
मच्छिंद्र भोईर एकीकडे तर दुसरीकडे धीरज भोईर. हे दोन खेळाडू आणि या दोन खेळाडूंमध्ये हे युद्ध. पागोटे की एकीकडे मोरावे टीम की पागोटे असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतं. श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करते. येस, ही अदाकारी आमच्या डीजे मॅडीची. एक बॉल एक धावेची गरज. गोलंदाज तयार. बॉल गेलाय गॅप मध्ये आणि सामना सुद्धा जिंकलाय. धीरज भोईरना कडी से कडी जोडते जाओ तो जंजीर बन जाते.